मुंबई पालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचा एकला चलो रेचा नारा। काँग्रेसच्या एक दिवसीय शिबिरात रमेश चन्नीथला यांची घोषणा। महाविकास आघाडी किंवा इतर कुणासोबतही न जायचा निर्णय। नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीत युतीचा निर्णय स्थानिक पदाधिकारी घेतील। अजित पवारांसोबतच्या युतीच्या प्रश्नावर शरद पवारांचं उत्तर। महिलांना 10,000 दिल्याचा बिहार निवडणुकीवर परिणाम झाला। शरद पवारांची प्रतिक्रिया। निवडणुका जाहीर होण्याआधी सत्ताधाऱ्यांनी पैसे वाटणं चिंताजनक। आयोगाने विचार करावा, पवारांची मागणी। कट्टर भाजपा समर्थक असल्याचं अभिनेत्री निवेदिता सराफ यांचं विधान। गंधार गौरव पुरस्कार प्रदान सोहळ्यात बिहारमधल्या भाजपच्या विजयाबाबत आनंद व्यक्त। मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी अंजली दमानी यांचा अमित शहांना इशारा। प्रकरण दाबल्यास अमित शहांविरोधात याचिका दाखल करणार। मुंढवा जमीन घोटाळ्याची पुढील आठवड्यापासून चौकशी। मुंढवा घोटाळा प्रकरणी विजय वडेट्टीवार यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। संबंधितांवर फौजदारी दाखल करण्याची मागणी। चौकशी समिती रद्द करायचीही मागणी। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणणाऱ्या मंत्री मुश्रीफ यांना घेरण्याचा समरजित घाटगे आणि संजय मंडलिक यांचा प्रयत्न। कागल आणि मुरगुड नगरपालिकेसाठी करणार आघाडीची घोषणा। आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ठाणे महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार। प्रभाग क्रमांक 23 मधून निवडणूक लढवणार असल्याची प्राथमिक माहिती। वसईच्या सातिवलीमध्ये 6वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा उठाबशा काढल्यामुळे मृत्यू। शाळेत उशिरा आल्यामुळे विद्यार्थिनीला 100 उठाबशा काढण्याची शिक्षा। उठाबशा काढताना पाठीत वेदना झाल्यानं उपचारादरम्यान विद्यार्थिनीचा मृत्यू। प्रसिद्ध रील स्टार शैलेश रामगुडे याला अटक। तरुणींना आमिष दाखवून पैसे लुटल्याचा आरोप। अनेक तरुणींची विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार। शैलेश रामगुडेकडून 37 लाखांचे दागिने, एक BMW आणि 4 महागडे फोन जप्त। अमरावतीमध्ये तृतीयपंथीयांचं बळजबरीने धर्मांतर करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस। धर्मांतर करण्याचं मोठं रॅकेट अमरावतीत सक्रिय। भाजप खासदार अनिल बोंडे यांचा आरोप।